एवढं औरंगजेब आपल्या दक्षिणेमध्ये चालून आल्यानंतर संभाजी महाराज स्वतःच्या स्वराज्याचं रक्षण तर करतायत आणि सोबत आदिलशाही आणि कुतुबशाही देखील सांभाळतायत. आणि औरंगजेबाची जो मुलगा होता तो अकबर, त्याला सुद्धा देखील आश्रय दिलेला आहे. रामसिंगाला आपल्याकडं वळून घेऊन प्रयत्न करतायत की आपण औरंगजेबाविरुद्ध उठाव करूयात आपण औरंगजेबाविरुद्ध. तर ह्या गोष्टी संभाजी महाराजांच्या इतिहासामध्ये आपण अभ्यासलेल्या पाहिजेत. म्हणजे जो माणूस आज दारू परस्त्रिया या नावानं बदनाम केला जातो, तर जर तो व्यक्ती खरंच त्या गोष्टींचा आहारी घेऊन जर राज्य बुडवा असेल, म्हणजे इतिहासकार, कादंबरीकार, नाटककार संभाजी महाराजांना राज्य बुडवे असं म्हणतात. तर ह्या जर गोष्टी तुम्ही कुतुबशहानं जे आदिलशहाला पत्र लिहिले ते जर पत्र तुम्ही अभ्यासलं, संभाजी महाराजांना रामसिंगाला जे पत्र लिहिले ते जर तुम्ही पाहिलं, हा दुर्गादास राठोड असेल, अकबर असेल, यांना आपल्या स्वराज्यामध्ये आश्रय दिलेला आहे. अरबांसोबत जे मैत्रीचे संबंध प्रस्थापित केलेले आहेत. इंग्रज देखील असं म्हणतायत की संभाजी महाराजांसोबत सलोख्याचं मैत्रीचं धोरण प्रस्थापित करा. जर एखादा व्यक्ती दारू आणि स्त्रियांच्या आधारित जाऊन जर तो पूर्णपणे हे होईल, म्हणजे तुम्हाला ठरवायचं की ह्या गोष्टींचा अभ्यास करून संभाजी महाराजांना जे लोक राज्य बुडव्या म्हणतात की राज्य वाचवायचं संभाजी महाराज काम करत आहेत.